नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आगामी काही कालावधीमध्ये होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 1999 सालापासून सातारा जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे। यामुळे आगामी काळात सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। गेल्या 9 वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्ह्यावरच्या जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवली होती। मात्र गेल्या 9 वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत गेलेली आहे। यामुळे आता आगामी काळामध्ये ज्या एकेकाळी 1999 पासून एखादी सत्ता असलेल्या सातारा जिल्ह्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसला आता आगामी काळामध्ये अगदीच मायक्रो प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आगामी काळामध्ये काय रणनीती वापरतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। एकेकाळी सातारा जिल्ह्यातील जवळपास 1 ते 2 आमदार सोडले तर सर्व आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते। मात्र सध्या जर विचार केला तर मंत्री मकरंद पाटील यांच्याबरोबर फलटणचे सचिन पाटील हे 2च आमदार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। यामधूनही आमदार सचिन पाटील हे या अगोदर भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुका संपर्क प्रमुख होते। मात्र विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा असल्यामुळे केवळ राष्ट्रवादीतून उमेदवारी करणे इतपत सचिन पाटील हे त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये गेले असल्याचे तालुक्यामध्ये चर्चा आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची सर्व मदार ही मंत्री मकरंद पाटील यांच्यावरती राहणार। आणि त्याचबरोबर आता विधान परिषदेचे जे आमदार आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। एकेकाळी संपूर्ण सातारा जिल्ह्यावरती महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची कमांड होती। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची कमांड कमी झाली आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाची ताकद ही जिल्ह्यावरती वाढलेली आहे। आता आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं जवळपास 65 जागा असलेल्या सातारा झेडपी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणे हे त्यांच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे। आणि याचमुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यामध्ये मोठा गट आहे। त्यांच्या ताब्यामध्ये अनेक ग्रामपंचायती आहेत, सोसायटी आहेत। याचबरोबर गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 पैकी 6 जिल्हा परिषद गट हे राजे गटाने जिंकले होते। तसेच पंचायत समितीवरही त्यांनी 31 सत्ता जिंकली होती। याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा वर्ग हा खंडाळा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर कोरेगाव असेल, मान तालुका असेल, खटाव तालुका असेल, त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुके असतील, या भागातही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा वर्ग आहे। यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रीमंत रामराजे यांना डावलून सध्या तरी राजकारण करणे सातारा जिल्ह्यामध्ये अशक्यप्राय आहे। कारण ज्यावेळेस 1999 पासून अगदी 2017 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात बलाढ्य पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये राहिला होता। मात्र मागच्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यात जो बालेकिल्ला समजला जायचा राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यामध्ये मोठी पडझड झालेली आहे। ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नव्हता त्या ठिकाणी आता 4 आमदार हे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे झाले आहेत। त्यामुळे आज जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामधील सर्वात मोठा पक्ष जर असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। आणि मग 2 नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणीही संघर्ष करावा लागणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्या तरी मंत्री मकरंद पाटील आणि सचिन पाटील असे 2 आमदार आहेत। त्याचबरोबर विधान परिषदेवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आमदार आहेत। याचमुळे आता आगामी काळामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा संघर्ष पाहायला मिळणार का
अशी ही चर्चा आता जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे। त्यामुळेच एकंदरीत जिल्ह्यावरील आपली कमान पुन्हा एकदा या ठिकाणी राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार का? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय रणनीती अवलंबणार याकडे ही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे। कारण 1999 पासून ते जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये होते। अनेक ज्या काही पंचायत समिती होत्या त्यावरती सत्ता होती, मात्र यावेळीची परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता काय रणनीती वापरणार, त्याचबरोबर ज्यांची या जिल्ह्यावरती मोठ्या प्रमाणावरती कमान होती असे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना बरोबर घेऊन ताकदीने रणांगणात उतरणार का याकडे ही संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागून राहिले आहे। गेल्या 10 महिन्यापूर्वी काही निर्णय श्रीमंत राजे गटाकडून त्या ठिकाणी चुकीचे झाले असं चर्चा सध्या फलटण तालुक्यात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रवेश केला होता आणि विधानसभेला माजी आमदार दीपक चव्हाण यांना शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घेतली होती। यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती। ते आता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही दरी संपुष्टात येणार का, दोघा नेत्यांमध्ये मनोमिलन होणार का आणि रामराजे यांना बरोबर घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सातारा जिल्हा परिषद ताकदीने लढणार का याबाबतच्या चर्चा आता सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये आता रंगू लागलेल्या आहेत। एकंदरीतच जिल्हा परिषदेवरती पुन्हा एकदा आता कुणाचा झेंडा फडकणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिले असतानाच सर्वात जास्त मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्येच तुल्यबळ लढत होणार का हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका ही अतिशय निर्णायक ठरणार आहे। त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना बरोबर घेणार का? तुम्हाला काय वाटतं? आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जवळ घेणार का? जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।